मुलं जमलेले वाटतात. जमले का रे तुम्ही? नाही जमले कोणी. नाव काय? त्यांचे एक शिष्य होते. सर तुम्ही तर पहिल्यांदाच आलेले आहेत का? सेकंड वेळ आहे माझी, कारण 20 वर्षापूर्वी आलो होतो असे. गायडन्स खूप चांगलं करा नरेश जाधव यांनी सरांनी. यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खूप चांगलं उद्दिष्टाने आम्ही आलेलो आहे इथं. हॅलो गाईज, आता आम्ही चाललो आहोत बुद्ध लेणीवरती आणि सगळेजण खूप एक्साइटेड आहे. खूप मजा येते ना? येस. सर्वांनी या ऐतिहासिक जागी व्हिजिट केलंच पाहिजे. आणि तुम्हाला जर कोंढाणा बुद्ध लेणीच्या इथे यायचं असेल तर कर्जत रेल्वे स्टेशनपासून साधारण 13 ते 14 किलोमीटर आहे. तिथून आल्यानंतर तुम्हाला खालती या साईडला पार्किंग करायला लागेल. तिथं आम्ही गाडी स्टार्टिंगला दाखवली, त्या साईडला पार्किंग करून तुम्हाला जंगलातून असं चालत जायचं आहे. आणि खरंच सांगतो खूप मजा येईल आणि नुसतं मजा. बघा अशा जंगलातून तुम्हाला एक जंगल ट्रिप देखील होतं. हा मजा येते ना? मजा येते. खूप चारी साईडला तुम्हाला जंगलच जंगल दिसणार आणि तुम्हाला रस्ते ना आहे ना असे कोंढाणा बुद्ध लेणी असे बोर्ड लावलेले तुम्हाला दिसेल. सो ज्यांना कुणाला माहिती नसेल त्यांनी असे बोर्ड लावलेले आहेत, त्या बोर्डकडे लक्ष देऊन चालायचं आहे फक्त. हे सौंदर्य पैसे घालून देखील बघायला भेटत नाही, इथं आपल्याला फुकट भेटते. चला आता ए म्हाताऱ्यांनो चला. काय ती लहान लहान पोरं देखील आलेले आहेत. सगळेजण एन्जॉय करत चाललेले आहेत. बाळा हाय धडाडीचे कार्यकर्ते. आता आपला रस्ता सुरू झालेला आहे आणि छान रस्त्यावरती आपण निघालेलो आहे. तुला कसं वाटतंय? तुमच्या दोघांचा पहिला प्रवास असणार आहे. 13 वर्षानंतर आज आलोय. मी तर फर्स्ट टाइम आलोय. एक छानसा
पावसाळ्यामध्ये जेव्हा आपण येतो ना तेव्हा ह्या साईडला खूप सुंदर असा वॉटरफॉल आलेला असतो आणि मुंबईचे वगैरे पर्यटक वगैरे जे येतात ना ते इथं खूप आनंदामध्ये इथं वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करत असतात. सो तुम्ही पावसाळ्यामध्ये जर येत असाल तर या साईडला नक्की व्हिजिट करा तुम्ही. खूप सुंदर अशी प्लेस आहे. सर्वांनी आता आपल्या घरी एक मेसेज द्यायचा आहे का इथं तुम्ही एन्जॉय करता का? हा. माझा ब्लॉग जो बघत असेल त्यांना खरंच विनंती करतो का त्यांनी आपल्या फॅमिली सोबत आणि आपले लहान वगैरे मुलं आहेत त्यांना घेऊन नक्की या साईडला घेऊन या, जेणेकरून आहे ना एक निसर्गामध्ये जाण्याची एक मजाच वेगळी असते. आणि निसर्गामध्ये ज्या टायमाला बुद्ध लेणी भेटते त्या टायमाला तिथूनचा माहोलच वेगळा असतो. आणि खरंच सांगतो तुम्हाला इतकं सुंदर प्लेस आहे ना का तुम्ही एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे कोंढाणा बुद्ध लेणी. तुला काय सांगायचं आहे बाकीच्या लोकांसाठी? त्यांनी आलं पाहिजे का नाही? यायला पाहिजे, सगळ्यांनी आले पाहिजे. मजा येते. येस. तुला सम्राट? भरपूरच मला असे आवडतात. पोरं बघा सगळेजण खूप असे एन्जॉय करत चाललेले आहेत आणि तुम्ही देखील या. बघा पावसाळ्याच्या या साईडला खूप मजा येते या साईडला पावसाळ्याच्या टायमाला. आणि असं नाही का पावसाळ्यात, हिवाळ्यात देखील तुम्हाला आहे ना इथं निसर्ग खूप सुंदर असा दिसतो आणि थकवा देखील जाणवत नाही या साईडला. तुम्हाला खोटं वाटत असेल, ही बघा हिला विचारा, थकली तू? आता मला असं वाटतंय सगळेजण थकलेले आहेत. बघा तुम्हाला दिसू शकते, हे बघा सगळेजण काम दमलेले दिसतात. आता आपण जरा विचारूया त्यांना. ए इकडे बघा, दमले का तुम्ही? खरंच? मग जाऊ दे, इथंच बसूया. चला 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 चला, एनर्जी त्यांची पुन्हा एकदा हाय झाली. निसर्गामध्ये कचरा वगैरे फेकतात. धुकं पडले ते अजून धुकं गेलेलं नाही सकाळचं. हे बघा बघतो, बघू शकतो तुम्ही. आता आपल्या सोबत स्नेहा देखील आहे. स्नेहाला विचारतो आता, स्नेहा तुला कसं वाटलं इथं आल्यावर? नक्कीच खूप छान वाटतंय. इकडे खूप असं झाडं वगैरे आहेत आणि एक सिटी एरियामधून बाहेर येण्याचा एक्सपिरियन्स आपण इथे येऊन घेऊ शकतो. पण माझी सगळ्यांना एक नम्र विनंती अशी आहे की अशा जागेवर तुम्ही आल्यानंतर तुमच्यासोबतचा जो कचरा असेल किंवा तुमच्या पाणी पिलेले बॉटल्स वगैरे असतील ते तुम्ही इतरत्र असं फेकू नका. म्हणजे एवढं निसर्गाची जर आपल्याकडे देण आहे तर तिला खराब करू नका. ते एका पिशवीमध्ये साठवून तुम्ही घरी घेऊन जा आणि तिकडे त्याला फेकून द्या. असं निसर्गामध्ये फेकू नका. नक्कीच सर्वांना एक मेसेज दिलेला आहे का तुम्ही इथं फिरायला आल्यानंतर आहे ना तुमच्या जवळ जो कचरा असतो तो निसर्गामध्ये फेकू नका. आणि तुम्ही येताना सोबत बॅग वगैरे घेऊन या. त्याच्यामध्ये तुमचे बॉटल्स वगैरे जे असतात ते सोबत घेऊन जा. आणि खालच्या साईडला त्या साईडला कुठं रस्ता असेल जिथे नगरपालिकेचे काही बॉक्स ठेवलेले असतील त्या बॉक्समध्ये टाका. इतर जागी फेकू नका. हा दमली? दमली? तू दमली? नाही. एक नंबर. तू दमली? तू दमली? तू दमली? येस. तू दमली का ग? तू दमली? तू दमली का ग? खूप जास्त, पण आता मज्जा येते. तू जमलीस का? नाही. पोरं तर दम लागला हो? दम तर लागलेला आहे, परंतु एक उत्साह आहे वरती चढण्याचा. आम्ही आमचा देव वाटल्याशिवाय राहणार नाही. यस. काका अजून बुद्ध लेणी आली का नाही? येईल आता. तू दमलीस का? हा. मग तुला इथं बसायचंय का? नाही. मग चला. तुला जमलेलं वाटत. दमले का रे तुम्ही? कोणच दमलेले नाहीये. ह्यांच्या चेहऱ्यावरनं समजते हे लोक कोणच दमलेले नाहीये. अरे
लेणी सभासद वगैरे असतात त्यांनी येऊन इथे हा बोर्ड लावलेला आहे. आणि आपला आर्किओलॉजिकल सर्वे ASI वाल्यांनी देखील आपल्या इथं बोर्ड लावलेला हे सगळे असे लाईनशीर बसा खाली. भारतीय जो जिथं आहे त्यांनी तिथं बसा. जो जिथं आहे त्यांनी बसा तिथं. त्या साईडला बोर्ड लावलेला आहे. आणि इकडे तोंड करा. सगळेजण जे थकलेले होते त्यांच्यामध्ये एनर्जी आलेली आता पुन्हा एकदा. हे बघा जो जिथं हा एकाने सांगा नीट. शाबास. बरे का बरोबर आहे का? आपले सगळ्या पोरांना येतं आता वाचता लिहिता वाचता यायला लागले. हा तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. या साईडला आहे ना आपले वारे काका देखील आहेत. आणि वारे काका आपल्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन करणार आहे आणि ते आपल्याला थोडीशी इन्फॉर्मेशन मुलांना देतील. तर मुलांना सगळ्यांनी इकडे या. नमस्कार. जय भीम. चला करा नमस्कार. जय भीम बोला. माझं नाव अंकुश वाले. मी इथे केअरटेकर म्हणजे सिक्युरिटीचं काम करतो. साफसफाई वगैरे सगळ्यांचं देखभाल करतो. या लेणीवरती कोण काय कोरतंय, कोण काय नाव टाकतंय, कोण काय करतंय त्या पद्धतीचं आपल्याला इथेशी या लेणीसाठी रक्षण करण्यासाठी मला इथं थांबवलं आहे. तर आता ह्या लेणीला मी इथं काम करतो तर मला झाली 18 वर्ष. आता आपल्या गावापासून इथे यायला किती वेळ लागला तुम्हाला? ना. तर आता ते 2 किलोमीटर आहे. आता आम्हाला सवय झाली आहे आमचं 20 मिनिटाचं काम आहे येण्याचं. तर इथे आल्यानंतर तुम्हाला पहिलं काय दिसतंय पुढे? हे बघा, हे पूर्ण कमानी दिसते. हे कमानीचा आकार काय आहे? पिंपळाच्या पानाचा आकार. प्रत्येक डिझाईन तुम्हाला काय दिसते? पिंपळाच्या पानाचा आकार. त्याच्यानंतर पूर्ण आतमध्ये तुम्हाला काय दिसतंय? अखंड भागाला चैत्यगृह म्हणतात. काय म्हणतात? काय बोलतात? चैत्यगृह म्हणतात. चैत्यगृह म्हणतात. आणि आतमध्ये जे काय आहे? स्तूप आहे. बुद्ध स्तूप आहे. तिथे पूर्वी तिथेच बौद्ध भिक्षू लोक, साधू लोक तिथे जे ध्यान साधना करण्यासाठी बसायचे. ध्यान करण्यासाठी बसतो. आणि हे जे तुम्हाला एक खांब दिसत आहे त्या खांबाच्या बाजूला जी जागा आहे ती पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा ठेवलेली आहे. हा ती बघा ती जागा आहे की नाही? त्या बाजूने पूर्ण ती प्रदक्षिणेची जागा आहे इथपर्यंत. तिथून आल्यानंतर तपस्या वगैरे ध्यान साधना करायची. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय दिसतंय तिथे जो तुम्ही शिलालेख वाचलात तो जो पुतळा आहे तिथे यक्ष म्हणतात. त्याला काय म्हणतात? यक्ष. यक्ष म्हणजे द्वारपाल होऊ शकतं का? द्वारपाल होऊ शकतो नाही का? यक्ष म्हणजे द्वारपाल. तर त्याच्या बाजूला काळाची तिथे तुम्ही जे लिपी बघितली. आता ते लिपी तुम्ही बरोबर वाचले. पण आता कसं आहे मी सांगण्यात तुमच्यामध्ये जर फारच फरक पडला. आता ही लिपी आहे तर ब्राह्मण लिपी. आता खाली लिहिली धर्मलिपी आपली आहे की नाही? तर ती काही लोक बोलतात ब्राह्मी लिपी, कोण बोलतं पाली भाषा असं ते बोलतात. पण ते आता तुम्ही वाचलं काय वाचलं तुम्ही वाचा पुन्हा एकदा. बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. तुम्हाला शिकवलं पण बरोबर. म्हणजे आता एवढी लहानपर्यंत नसतं तेवढा अभ्यास होतोय. आता मी 18 वर्ष झाली. 18 वर्षामध्ये मी फक्त तेवढं तुम्ही सांगता होईल मी तेवढं शिकलोय. एकदम परफेक्ट बरोबर आहे. कनस अंत वासीना बलकेन कथन. कथन म्हणजे कोरडे. आणि कर्ण नावाचा एक राजा होता मोठा राजा किंवा कोणतरी एक व्यक्ती असेल त्याचा शिष्य बलक. या बलकने लेण्या कोरल्यात असा अर्थ होतो. आता त्यांनी अखंड लेण्या कोरल्यात का
हा चैत्यगृह कोरला आहे हे अजून आपल्याला माहिती नाही आहे त्यामध्ये. तर त्याचा अर्थ तसा होतो. ती लिपी बघा केवढीशी आहे पण त्याचा अर्थ किती मोठा आहे. हा कर्णाचं म्हणजे कर्ण नावाचं कोणतरी राजे त्याला शिष्यबल आहे का लेण्या. आता आपल्याला वारे काकांनी खूप छान अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर सगळ्यांना आवडली ना? यापूर्वी तुम्हाला माहिती होतं नाही? आता थँक्यू कोण बोलणार? हा शेतकऱ्यासाठी तुम्ही ते करू शकता. माझ्याकडे काय चुकी नाही 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 जाणं बरोबर नाही वाटत ना. बरोबर असं होतं ते. एखादा चुकी शब्द याद करता युट्यूब मध्ये बरेच बघतात. एवढं ज्ञान कसं माहितीये का यांनी शिकवलं. आता बरोबर आल्या आल्या त्यांनी जे वाचलं लगेच हे याच्या आधी म्हणजे शिकलंच पाहिजे. कुठे कुठे गेले तुला जरी सांगितलं सगळ्या मुलांना जी धम्मलिपी शिकवली ते आमचे नरेश नाना आमचे चुलते यांनी सगळ्या मुलांना शिकवले. त्यामुळे आज लेणीवरची धम्मलिपी सर्व मुलांना वाचता येत आहे. हॅपी झाले ना? कुठे लिहिलेलं असतं बघितलं ना? आपले मुलं खूप खुश झालेले आहेत इथं बुद्धलेणीमध्ये आल्यावरती. सगळेजण एकदम एनर्जेटिक मोडमध्ये आहेत. बघा सगळ्यांचे चेहरे बघा. इकडं बघ, इकडं बघ. कसं वाटतंय तुला येऊन इकडं? कशी वाटली लेणी तुला? मस्त ना? आता ज्यावेळी तिथं जे भिकू वगैरे राहायचे त्या भिकूंसाठी आहे ना या साईडला पाण्याचं कुंड वगैरे बांधलेलं. हे बघ, या इकडे सगळ्यांनी या. हे जे होते ना हे पाण्याचे कुंड वगैरे होते. कुंड म्हणजे काय? स्टोरेज. हे बघ, हे जमिनीतून पाणी यायचं, जमिनीतून पाणी यायचं आणि ते पाणी इथं साचायचं. यापूर्वी इथं पाणी खूप एकदम काचासारखं असायचं. आता थोडं माती वगैरे गेले म्हणून ते घाण झालंय. नाही तर ते बघ ते कुंड दिसतंय ना खालती तशा टाईप मध्ये हे होते पहिले. पाणी त्या साईडला स्टोर व्हायचे आणि त्यामध्ये एकदम काचासारखं पाणी असायचं. ते पिण्यासाठी खूप चांगलं असायचं. आम्ही इथं येऊन पियायचो पण पाणी, बॉटल वगैरे भरायचो पहिले. पण आता थोडं काळांतराने ते थोडं खराब झालेलं आहे म्हणून. आणि पावसाळ्याच्या पण इथं वॉटरफॉल टाईप मध्ये होतो. या साईडला वॉटरफॉल वगैरे होतो. हे बघा, हे चैत्यगृह आहे आणि चैत्यगृहामध्ये ही स्थिती बघा खालती पूर्ण नाहीसं व्हायला लागलेलं आहे. इथं आतमध्ये पण बघायला आतमध्ये बघितलं ना हे आता रेती वगैरे टाकून थोडीशी हे केलेली आहे. पण आतमध्ये आहे ना खूप खराब स्थिती आणि पावसाळ्याची तर एवढी बेकार स्थिती असते की कोणाला इथं बसायला देखील येत नाही. दगड वगैरे पडलेले. तर जर हा व्हिडिओ ASI पर्यंत जात असेल ना तर ASIने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं. कारण दगड वगैरे देखील काढून घेतले तर लोक आल्यानंतर इथं चैत्यगृहामध्ये बसतील जेणेकरून विधी वगैरे कोणाला का वंदना वगैरे घ्यायची असतात ते याच्यातले घेऊ शकतात.
द्यायला आला ह्याच्याबद्दल मला थोडीशी आज तुम्ही माहिती द्याल सांगा थोडी सगळ्यांनी हां हां सांग चप्पल काढ दम्मलिपी वगैरे लिहिलं ना इथून सुरुवात करा ओके म्हणजे अर्थ काय सांग त्यांना काकांना सांग ते बाबा आहेत मागे काय सांग एक राजा होते नाव काय कन्नड सर त्यांचे एक शिष्य होते त्यांनी तिथे ते कोरलेला हा शिष्यानी कंतम म्हणजे काय म्हणजे कंतम म्हणजे कोरण्याचं काम वगैरे करणे त्यांनी ते कोरण्याचं वगैरे काम केलेलं असं आता ते क्लिअरली लिहिलं नाही का ते पूर्ण कोरलंय का या साईडचं कोरलं असं ही जी लेणी आहे ना जी तुमच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकातली हो म्हणजे कारल्या भाजी बरोबर त्या समकालीन ही लेणी आणि याच्या बाजूला अजून एक यक्ष होतं. तर आपण इथं कोंढाणा लेणीवरती आपल्याला काही आपले मित्र देखील भेटलेले आहेत आणि सर तुम्ही एक तुमचं नाव सांगा ना. मी दिलीप इंगळे. संदीप नाईक. नमस्कार मी मधुकर दरी. तर सरांनी देखील आम्हाला इथं आल्यानंतर आहे ना खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सर तुम्हाला कसं वाटलं आमचे जे मुले ते ह्याच्यावरती दंबलिपी वगैरे वाचत होते ते बघून सर तुम्हाला काय वाटलं. खरंच आम्हाला ते आजचं कौतुक वाटलं तुम्ही या मुलांशी तुम्ही स्वतः शिकला आणि मुलांना शिकवला आणि मुलांनी एवढं वाचून आम्हाला दाखवलं आणि एवढे उत्स्फूर्तपणे दाखवलं खूप बरं कमाल वाटली आम्हाला खूप आनंद आला. सर तुम्ही तर पहिल्यांदाच आलेले आहेत का. सेकंड वेळ आहे माझी कारण 20 वर्षापूर्वी आलो होतो असे ट्रिप थ्रू आलो होतो पावसाळ्यात सरांमधून पण आता हे आमच्या धुरी सरांमध्ये जरा मजा झाली तसं आम्ही ट्रेकिंग करत होतो दिलीप सरांबरोबर आम्ही शाळेवर भेटी देतो. आता आम्ही एका ठाकूर शाळेत जाणार होतो तिथे पण मुलांनी आम्हाला एवढं टॅलेंट दाखवलं त्यांनी जे आम्हाला जी गाणी कविता वगैरे खरं म्हणजे आताची पिढी जी मुलं आहेत त्यांना खरंच पुढे जाणार आहे त्यांना फक्त चांगलं मार्गदर्शन झालं पाहिजे म्हणजे हॅट्स टू शिक्षकांना हॅट्स आपण कारण गरीब मुलं असतात त्यांना काहीच हे नसतं पण ते शिक्षक चांगली मेहनत घेतात आणि मुलं पण त्याला जास्त पावर चांगली आहे. धन्यवाद. सर तुम्ही कुठून आले. मी ठाण्याला आणि मी बीआरसी मुंबईमध्ये असतो हे माझे मित्र पण बीआरसी मुंबईत बाबा. अरे वा. सर तुम्ही काय बोलू शकता थोडंफार. मला भटकायला आवडतं ह्या लेण्यात मी खूप वेळा आलाय आणखीन उल्हास नदीचा परिसर सगळं विशेषतः जो समोरचा रेल्वेचा घाट आहे ना तो मला आवडीचा परिसर खूप आवडीचं आहे. ते सगळे स्टेशनात उतरलो आहे मी. तुम्ही सगळे गव्हर्नमेंट सर्व नाही आम्ही दोघं जण आम्ही नाही. सर तुम्ही काय बोलतील थोडं. सर फर्स्ट थिंग की आज आहे ना एक युनिक ट्रेक होता तर ठाकूरवाडीला आम्ही त्या तिथे ट्रेन ॲक्च्युली कॅबिन स्टेशन असतं ते तिथे उतरलो आणि त्या शाळेवर ठाकूरवाडीच्या शाळेवर इथे आम्ही अनेक विद्यार्थ्यांना या महाराष्ट्रातल्या अतिदुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना आम्ही भेटत असतो त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना काय गरजा असतील त्या विद्यार्थ्यांना आम्ही काम करत असतो. अशा पद्धतीने एज्युकेशन सिस्टमवर काम करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आज इथे अजून मुलं ह्या विषयाला घेऊन आणि तुम्ही सगळे तरुण हे विषय घेऊन पुढे जात आहेत. ही तरुण मुलं हे जे लहान मुलं जे आहेत ते विद्यार्थी आहेत यांना तुम्ही जे घडवतात जे तुम्ही इतिहास सांगत आहात जे लेण्यांबद्दल सांगत आहात की येणारी पिढी कशी घडेल हे आपलं संवर्धन कसं होईल अशा पद्धतीने तुम्ही खरंच हेड्स ऑफ तुमच्या सगळ्या टीमला अशा पद्धतीने तुम्ही अशी कामं करत राहा आणि वेगवेगळ्या लेण्यांवर जाऊन वेगवेगळ्या कसं तुम्हाला अभ्यास करता येईल कशी मांडणी करता येईल वेगळं काय अजून काय सांगता येईल का आपल्याला काय कंटेंट मिळतील का काही अभ्यासक अचानक मिळतात असे बरेच आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. फेसबुकला त्यांना फॉलो करा. सूरज जगताप सर वगैरे त्यांचे पानकस्त वगैरे त्यांना करा. ते अजून एक जाधव आहेत त्यांना म्हणजे बरेचसे आहेत जे लेणीवर अभ्यास करत असतात त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा. आम्ही शक्यतो भटकंती करताना घाटवाटा आम्ही गेले सर अनेक 40 वर्ष इथे 25 वर्ष अनेक वर्ष भटकंती करतो. त्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी इकडे परिस्थिती इकडे समाज अनेक गोष्टीला घेऊन आम्ही कामं चाललेली असतात आमची. तर असे अनेक मुलं दिसल्यानंतर आमच्यासाठी आज तर खरंच चांगला दिवस गेला. लहान मुलांना असं वाचताना वगैरे बघून ना ऊर्जा मिळते आणि खरंच मी काय सांगू की मला लहान मुलांवर काम करायला फार आवडतं. तर विद्यार्थी कसे घडले पाहिजे समाज कसा घडला पाहिजे समाज कसा पुढे गेला पाहिजे देश कसा घडला पाहिजे या भावना आहेत माझ्या. बरोबर सर खरंच थँक्यू तुमचं एवढं सहकार्य केल्याबद्दल. थँक्यू सर. बरोबर थँक्यू सर. थँक्यू सर. चला अशा प्रकारे सर्वांनी कोंढाणा लेणी अशी बघितलेली आहे. बाळा तुला कसं वाटलं इथं आलं. मस्त वाटलं एकदम. तुझा पहिला अनुभव होता. पहिला अनुभव माझा
आणि ह्याच्या पुढे पण अजून अनुभव मला चांगले वाटतील हे अपेक्षा करतो. अक्षय, तुला कसं वाटलं इथं आल्यानंतर? तुम्हाला इथं खूप बरं वाटलं. चालता चालता थोडा आला, पण पोरांसोबत येल्यामुळे खूप मजा आली. आम्हाला काही अशा प्रकारे आपले कोंढाणा लेणीचं आपलं गायडन्स खूप चांगलं केलं नरेश जाधव यांनी सरांनी. यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि खूप चांगलं उद्दिष्टाने आम्ही आलेलो आहे. आणि ह्याच्या पुढे पण आम्ही भरपूर लहान पोरांना अजून लेणे आहे तिकडे आम्ही त्यांना घेऊन जाऊ, त्यांना माहिती देऊ असे यांच्यासमोर. आणि बाळाचा नेहमी मला सपोर्ट असतो. कोणाचा असं नसतो, पण बाळाचा सपोर्ट मला नेहमी असतो. त्यामुळे तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून तुम्ही शेअर देखील करा. आणि आमचे वारे काकांना देखील बोलतो की वारे काका, तुम्ही जे इथं इथं जे तुम्ही काम करता खरंच खूप छान असं काम करता. आणि खरंच तुमच्यामुळं इथं साफसफाई जी राहिलेली आहे, पहिली यायचं जी पहिली इतकी साफसफाई नसायची, पण तुमच्यामुळे इथं साफसफाई आणि जे नॉलेज इथं लोकांना दिले जातं ते खरंच खूप छान असं आहे. आणि तुम्ही असंच करत राहा. थँक्यू. बाय करा. सो गाईज, अशा प्रकारे आमची कोंढाणा लेणीची ट्रेक कंप्लीट झालेली आहे आणि सगळ्यांनी खूप मजा केलेली आहे. तरी मजा केली का नाही? पुन्हा एकदा ट्रिप अरेंज करायची का नाही? येतील ना सगळेजण? ओके. तुला काय वाटतंय, परत येशील ना? येणार ना? ओके. अशा प्रकारे आमच्या व्हिडिओला तुम्ही लाईक, कमेंट्स द्या आणि सबस्क्राईब करा. बाय.